माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे पाहायला मिळतं की राकेश जो आहे तो हॉस्पिटलमधून पळालेला असतो आणि तो आता सैरावैरा इकडे तिकडे जात असतो. सगळीजणच म्हणजे ईश्वरी आणि अर्णव खास करून त्याला शोधत असतात, पण त्यांना तो कुठेही सापडत नसतो. आणि म्हणूनच ना आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू ह्या बाजूला शोधायला जा, मी ह्या बाजूला जातो. आणि त्यानंतर मात्र त्यांची शोधाशोध सुरू होते. अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तुला जर राकेश भेटला तर मला लगेचच कॉल कर, असंही त्यानं सांगून ठेवलेलं असतं. ईश्वरी राकेशला शोधत असते तर अर्णवही राकेशचा शोध घेत असतो. राकेश मात्र वेड्यासारखा रस्त्यावर भटकत असतो. त्याला आता कुठे जावं काय जावं काहीच कळत नसतं. आता तो जेव्हा रस्त्याने जात असतो ना तेव्हाच ना समोरून मोठा भरधाव ट्रक येत असतो आणि त्याचं त्या ट्रककडे लक्ष नसतं. तो ट्रक मालक जो आहे तो जोरजोरात हॉर्न वाजवत असतो, पण तरीसुद्धा ना हा राकेश स्वतःच्याच तंद्रीत असतो आणि तो सरळ चालत जात असतो. तो सरळ जात असतानाच इकडे अर्णव त्याचा शोध घेत असतो. अर्णवला लांबूनच तिथे कोणीतरी आहे राकेशसारखं असं दिसतं, म्हणूनच आता तो त्या जागेवर धावतच जात असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे ईश्वरीसुद्धा उन्हातान्हात त्या राकेशला शोधून दमलेली असते, पण राकेश तिला काही सापडत नसतो. इकडे दुसरीकडे जेव्हा अर्णव इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो समोर आहे तो राकेश आहे आणि म्हणूनच ना तो त्या दिशेनं पाहू लागतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की नम्रता जी आहे ती आता थोडा विचार करत असते. तिला राग येत असतो जे काही आकाश वागला आहे तिच्यासोबत. तेवढ्यातच आकाशचा कॉल आलेला असतो. आकाश आता तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की माझ्याकडनं चुकून उशीर झाला, मी तुझी माफी मागतो. हॉस्पिटलमधली तशी सिच्युएशन होती. त्यावर आता नम्रता त्याचं एकही बोलणं ऐकून न घेता सरळ त्याला म्हणते की तुम्हाला जमणार नव्हतं ना तर तुम्ही मला आधीच सांगून टाकायचं होतं. तुमच्यामुळे माझं किती मोठं नुकसान झालं आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे, पण मला आता हे सगळं सफर करावं लागणार आहे, असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे राकेशबद्दलच तो सांगत असतो, पण एकही शब्द नम्रता ऐकून घेत नाही. आकाशला म्हणत असते की आता ना तुम्ही मला काही सांगू नका, मला तुमचं बोलणं ऐकायचं नाही आहे, असं बोलून तिनं फोन ठेवलेला असतो. तेवढ्यातच रूममध्ये शुभू आलेला असतो. शुभू आता नम्रताला म्हणतो की मला नेमकं सांग की काय झालं आहे, नाकावर इतका राग का. त्यावर शुभूला आता ती सांगू लागते की आकाश सरांना मी मीटिंगला बोलवलं होतं, पण आकाश सर मीटिंगला काही आले नाहीत. मला ना त्याचाच खूप जास्त राग आला आहे. अगं पण तुझ्या मीटिंगला त्यांचं काय काम होतं ते तरी मला जरा सांगशील का. खरं तर ना आम्ही नवीन जे काही लायसन घेतलं होतं आईस्क्रीमचं ते त्यांच्याच भरोशावर मी घेतलं होतं, म्हणजे त्यातलं मला काही माहीत नव्हतं. त्यांनीच मला सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून दिले होते आणि आज त्याचीच मीटिंग होती, पण ते आली नसल्यामुळे ना माझं ते लायसन्ससुद्धा रद्द झालेत. मग आता ही गोष्ट जेव्हा नम्रता सांगते की तेव्हा मात्र आता तिला शुभू समजावतो आणि म्हणतो की बिझनेस कोणाचा आहे, तुझा की त्याचा. त्यावर आता नमू म्हणते की माझा. मग या सगळ्याकडे लक्ष कोणी दिला पाहिजे, तो की त्यांनी, मी, असं आता नमू म्हणते. मग त्यावर शुभू म्हणतो तुझ्याकडे अजून किती दिवस आहेत हे सगळं रद्द होण्यापासून थांबवायला. माझ्याकडे ना 15 दिवस आहेत. 15 दिवस आहेत ना, मग कसला विचार करते इतका. अगं 15 दिवसाची वेळ आहे, त्या 15 दिवसात तू काही करू शकते. अगं माणसाला एक दिवस जरी भेटला ना तरी माणूस दुनिया इकडची तिकडे करू शकतो. मग त्यात 15 दिवसाचं काय घेऊन बसलीस तू करू शकतेस, तुझ्यात तेवढी हिंमत आहे, माहिती आहे ना तुला. मग कशाला अशी रडूबाईसारखी रडत बसतेस. मी काय म्हणतो त्यालाही काहीतरी इमर्जन्सी असेल ना, म्हणूनच तो आला नसेल. मग तू इतका विचार का करतेस, नको करू इतका विचार तू, थांब मी तुला सांगतो ना सगळं काही, असं म्हणूनच आता तो तिला समजावतो. आणि त्यावर आता नम्रतालासुद्धा या गोष्टी कळतात. पण नम्रताचा आकाशवरचा राग काही कमी झालेला नसतो, पण आता ती स्वतःच्या बिझनेससाठी स्वतः स्टँड घेणार असते. जसे की शुभूने तिला सांगितलेलं आहे की अशी एकटी रडत बसायचं नाही, या सगळ्याला सामोरं जायचं. आणि त्यामुळेच ना आता तिनं या सगळ्याला एकदमच स्वतःहून सामोरं जायचं असं ठरवलेलं होतं. त्यामुळेच ती आता म्हणते की शुभू तू जे काही बोललायस ना ते आता मला पटलेलं आहे आणि त्यामुळेच ना मला आता बरोबर वाटतंय तू जे काही बोलतोयस ते. ठीक आहे, मी माझ्या परीने ना मला जसं जमतात ना तसे मी प्रयत्न करते, असंही आता ती त्याला सांगू लागते. जेव्हा आता ती त्याला हे सगळं काही सांगते ना तेव्हा कुठे जाऊन आता तिलासुद्धा बरं वाटतं, कारण आता तिच्या ह्या सगळ्या पडत्या काळात तिला कोणीतरी साथ देणारं होतं. शुभू म्हणतो की चल आता मी येतो का थांबू इथे.
अजूनही तुझा राग काही कमी झालेला नाही त्या नाकाच्या शेंड्यावरचा. मग आता ती त्याला म्हणते की निघ इकडनं, आणि मग काय तो तिकडनं बाहेर पडतो. दुसरीकडे आता राकेश एका मोठ्या ट्रकसमोर उभा असतो. ट्रक मालक जोरजोरात आता हॉर्न वाजवत असतो, पण राकेश काही केल्या हटत नसतो. पण इथे अर्णव नेमका योग्य वेळेवर येतो, आणि अर्णव जेव्हा येतो ना तेव्हा अर्णव हळूच त्याला बाजूला करतो. अर्णवने आता त्याला बाजूला केल्यावर अर्णवने अक्षरशः त्याचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे अर्णवकडे तो पाहत राहतो. अर्णव त्याला म्हणत असतो की हे सगळं काय आहे. त्यावर अर्णवला तो म्हणतो की मला समजतच नाही आहे मी काय करू, माझं डोकंच काम करत नाही आहे, असं अर्णवला आता राकेश बोलत असतो. त्याचबरोबर आता ईश्वरीलासुद्धा अर्णवने फोन करून सांगून ठेवलेलं असतं की राकेश भेटला आहे. त्यामुळे आता सगळीकडे शांतता असते, सन्नाटा असतो. आणि मग काय राकेशला सांगितलं जातं की इथे बस, आणि त्याचबरोबर ईश्वरी जी आहे ती राकेशला पाणी वगैरे देते आणि त्याला सांगते की पाणी वगैरे पिऊन घ्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. मग आता तिने सांगितले म्हणून का होईना तो थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतो. मग तरीसुद्धा ना आता त्याला असं वाटत असतं की ही माणसं कोण आहेत, म्हणूनच तो वैतागलेला असतो. दुसरीकडे अंजली आता स्वतः शोधायला जायचं ठरवत असते, पण वल्लरी तिला थांबवते. वल्लरी म्हणत असते की काय चाललं आहे तुझं हे, अगं असा विचार नको करूस, गेलायच ना अर्णव शोधायला, मग तो आणेल की शोधून. अगं तू इतका आतताईपणे निर्णय घेऊ नकोस, तू 2 जीवांची आहेस, तुला बाळही आहे याचाही विचार तू कर, म्हणत असते. पण अजूनही अर्णवचा काहीच फोन नाही आहे ना, त्यावरनं मला असं वाटतंय की कुठे गेले असतील ती लोक. नको, मला त्यापेक्षा मी शोधतेच त्याला जाऊन. पण त्यावेळेला ना आता वल्लरी तिला थांबवते. अगं निदान बाळाचा तरी विचार कर, असं करू नकोस, तू अजूनही नवीनच बाळंतीण आहेस आणि अशी बाहेर पडलीस तर कसं चालणार आहे. मला कळतंय की तुला काळजी आहे भावाची, पण तू असं करू नकोस. जावई बापू येतीलच आणि अर्णव आहे ना, अर्णव त्यांना घेऊन येईल, असंही वल्लरी आता इकडे अंजलीला सांगून शांत करायचा प्रयत्न करत असते. आता वल्लरीने सांगितले म्हणून अंजली शांत असते. इकडे ईश्वरी आणि अर्णव या राकेशला थोडं थांबवत असतात, धीर देत असतात आणि त्याला पाणी वगैरे देत लागतात आणि त्याला म्हणत असतात की थांबा, तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, आधी हे थोडं पाणी पिया. मग आता राकेशही म्हणतो की काय ठीक होण्यासारखं आहे, सगळंच डोक्यावरनं चाललंय, नको नको करून सोडलं आहे. अरे मी तुम्हाला कोणालाच ओळखत नाही, तर मी तिथे कसं काय थांबू शकतो. ते ताई तर अक्षरशः माझ्या जवळ येत आहेत आणि त्या सांगतायत की मी त्यांचा नवरा आहे करून. मी कसं या सगळ्या गोष्टी मानू, मी कोणाचाही नवरा नाही आहे. मी सांगतोय ना, मला काहीच आठवत नाही आहे, मी तुमच्यासमोर हात सोडतो, मला इथून बाहेर पडू द्या, असंही तो आता रिक्वेस्ट करत अर्णवला सांगत असतो. त्यावर अर्णव म्हणतो मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझ्यासाठी प्लीज तुम्ही करा, ती ना माझी बहीण आहे आणि तिचं आणि तुमचं लग्न झालं आहे, पण या गोष्टी तुम्हाला आठवत नाही आहेत. पण मी सांगतोय ना तुम्हाला, धीर धरा. आणि असं बोलूनच ना आता थांबवलं जात असतं आणि त्याला सगळी सिच्युएशन सांगितली जाते. प्लीज तुम्ही माझ्या बहिणीचा विचार करा ना, प्लीज एवढा विचार करून जर चाललात ना तरीही खूप होईल, प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, तेवढी ऐका ना. हे बघा मी तुम्हाला काही फोटोज दाखवतो. आणि असं बोलून अर्णव त्यांचे आणि त्याचसोबत अंजलीचे एकत्र फोटोज दाखवतो. अंजलीचे एकत्र फोटो दाखवूनसुद्धा त्याला आता नको वाटत असतं या सगळ्या गोष्टी, कारण त्याला आठवत नसतात ना, त्यामुळे तो म्हणत असतो की सॉरी पण मला नाही जमणार. पण आता अर्णव ना रिक्वेस्ट करत म्हणत असतो की प्लीज माझ्यासाठी का होईना, प्लीज ऐका ना. मग आता ईश्वरी ही त्या राकेशला म्हणत असते की असं हे कोणासमोर हात जोडत नाहीत, पण तुमच्यासमोर हात जोडतायत, प्लीज प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, समजून घ्या, असं करू नका. त्यांना थोडं समजा ना, असं जर तुम्ही केलं तर कसं चालणार आहे. म्हणजे अर्णव सर कोणासमोर हात जोडत नाही, पण त्यांना त्यांच्या बहिणीची काळजी वाटते. तुम्ही त्यांच्या बहिणीचे मिस्टर आहात, तुम्हाला जरी आठवत नसलं तरीसुद्धा, पण तरीसुद्धा म्हणूनच ते तुम्हाला सांगतायत की ऐका ना त्यांचं. मग आता त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर इकडे तो म्हणत असतो की तुम्ही जे काही बोलताय ना ते मी सगळं काही ऐकायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, ती तुम्हाला मान्य करावी लागेल. कारण आहे ना, मला ना तुमच्या बहिणीशी एकांतात आधी बोलावं लागेल. ज्या काही गोष्टी आहेत त्या मी असं डायरेक्टली तयार होऊ शकत नाही तुमच्या घरी यायला, असं देखील आता इकडे राकेश जो आहे तो सांगू लागतो. राकेश जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, मला हे मान्य आहे की तुम्ही माझ्या बहिणीला समजून घेत असाल, तिच्यासोबत राहत असाल, तर मला ह्या गोष्टी मान्य आहेत, नाही मी काळजी करत, पण तुम्ही प्लीज चला. कारण आहे ना, मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो, माझ्या बहिणीची अवस्था मला बघवत नाही आहे, ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. तुम्ही अचानकसुद्धा हॉस्पिटलमधून पळून गेलात ना, त्यामुळे ती आधीच नाराज आहे.
प्लीज प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला. आणि असं बोलून अर्णव त्या राकेशकडे रिक्वेस्ट करत असतो. याआधी राकेशकडे त्याने कधीच अशी रिक्वेस्ट केलेली नव्हती जी आज त्याला ही करावी लागत आहे. आणि जेव्हा तो ही रिक्वेस्ट करत असतो तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, पण तुम्हाला मी सांगितलेली गोष्ट लक्षात असू द्या, माझी आणि तुमच्या बहिणीची भेट घडवून द्या. अर्णव म्हणतो की ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर तुम्ही तिच्याशी बोलून घ्या, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते. मग तर झालं. अर्णवने आता त्याला हे सांगितल्यानंतर तोही म्हणतो की हो चालेल, मी बोलेन त्यांच्याशी. आणि मग तिकडनं ते तिघही जण जे आहेत ना ते जायला निघतात, कारण ना राकेशला काही आठवत नसतं. राकेशने असं स्पष्ट सांगितलेलं असतं, पण अर्णव आणि ईश्वरीला अजूनही राकेश जे काही करत आहे, म्हणजे जे काही बोलत आहे ते खोटंच वाटत असतं, कारण त्यांच्या मते हा नाटकच करतोय हेच त्यांच्यासमोर उभं असतं चित्र. आणि म्हणूनच आता ते म्हणत असतात की ठीक आहे, आपण आता इकडनं निघूया, कारण ऑलरेडी खूपच जास्त उशीर झाला आहे. आणि असं बोलूनच ना आता तिकडनं ती लोक जायला निघत असतात. तर दुसरीकडे मात्र अर्णवला हे सगळं काही मान्य नसतं, पण त्याला अंजलीसाठी या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागत असतात, कारण दुसरा काही ऑप्शन त्याच्याकडे उरलेला नसतो. आणि त्यामुळेच ना तो आता ह्या सगळ्या गोष्टी मान्य करतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की राकेश हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो बघत असतो तर इकडे मात्र आत्ता वल्लरी आतमध्ये असते. तर वल्लरीला तो म्हणत असतो की जरा ताई तुम्ही बाहेर जाता का, असं बोलून वल्लरीला तो आता तिकडनं जायला सांगत असतो. मग वल्लरीसुद्धा तिकडनं जायला निघते. जशी आता वल्लरी तिकडनं निघून जाते ना, तसं आता इकडे समोर जेव्हा अंजली बघते राकेश आला आहे, तेव्हा कुठे जाऊन तिला बरं वाटतं आणि ती राकेशकडे एकटक पाहू लागते. तर इथे वल्लरीला नाईलाजास्तव का होईना राकेशला जर अंजलीशी बोलायचं आहे म्हटल्यावर तिला आता बाहेर जावं लागतं आणि ती गुपचूपपणे तिकडनं बाहेर जाते. मग दुसरीकडे आता तुम्ही आलात मला बरं वाटलं, अंजली असं बोलून आता राकेशला जवळ घ्यायला जात असते, राकेशला मिठी मारायला जात असते. पण आता इकडे राकेशला ती जवळ घ्यायला जात असतानाच इकडे मात्र राकेश आता तिला थांबवतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज माझ्यापासून थोडं लांब व्हा, कारण मी तुम्हाला ताई सांगतोय ना, ऐका ना माझं, मला तुमच्या भावाने सगळी सत्य परिस्थिती सांगितली आहे की तुमचं आणि माझं लग्न झालं आहे. तसे मला त्याने काही फोटोजही दाखवले, पण मला ना काहीच आठवत नाही आहे ना, त्यामुळे मीच तुम्हाला सांगतोय की मला थोडा वेळ द्या, माझ्यावर कोणतीही तुम्ही जबरदस्ती करू नका, असं सरळ आता सांगितलेलं असतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा अंजली म्हणत असते की ठीक आहे, मी कोणताही हट्ट तुमच्याजवळ करणार नाही. मग तर झालं ना, तुम्ही थांबाल ना माझ्यासाठी. मग आता तो म्हणत असतो की ठीक आहे, मी तुमच्याबरोबर तुमच्या घरी यायला तयार आहे, पण मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, असं बोलून राकेश तिकडनं गेलेला असतो. आणि राकेश जेव्हा तिकडनं जातो ना, तेव्हा मात्र अंजली एकटीच आठवून रडत असते, कारण तिला ना जुने दिवस आठवतात, ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आहेत तिच्यासोबत, त्या सगळ्या गोष्टींचे प्रसंग आता तिला आठवू लागतात. आणि ती आता विचार करत असते की माझा किती छान असा गोडाचा संसार होता, पण सगळं काहीच उद्ध्वस्त झालं, हे सगळं काही व्हायला नको होतं. ती आता एकदा स्वतःकडे एकदा बायाकडे बघत असते. तर दुसरीकडे मात्र आता शुभूला चहा आणून द्यायचं काम केलेलं असतं. इकडे असणाऱ्या सुप्रियाने नम्रताही तिथेच बसलेली असते. नम्रतालाही चहा देते, पण नम्रता म्हणत असते की मला चहा वगैरे काहीच नको आहे. तिने डायरेक्टली चहाला नकार दिलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता इकडे अजूनही ऊन गेलं तरी टेम्परेचर तेवढंच गरम आहे असा टोमणा काहीसा इकडे आता तो मारू लागलेला असतो. जेव्हा आता तो टोमणा मारतो ना, तेव्हा मात्र आता इकडे जी नम्रता असते ती तापलेली असते. नम्रताला आता म्हटलं जातं की एवढा कसला राग आहे, नको एवढा राग करूस. पण आता नम्रता म्हणत असते की मला ना या संदर्भात काहीच बोलायचं नाही आहे. आज आकाश सरांमुळे माझं खूप मोठं नुकसान झालं आहे, पण आता आकाशची या सगळ्यामध्ये काही चूक नसेल ग, जरा समजून घे, असंही सांगितलं जातं. मग दुसरीकडे मुद्दामूनच ना एवढंच जर वातावरण तापलंय ना, तर मी काय म्हणतो, आपण लग्नच मोडून टाकायचं का, जर बोलायचंच नसेल तर, असं सुप्रियाच्या समोर शुभ बोलल्यानंतर सुप्रिया म्हणत असते की असं म्हणू नको, आधीच त्यांच्या लग्नामध्ये खूप जास्त विघ्न आली आहेत आणि आता तू हे सगळं काही बोलून अजूनच त्यांच्या लग्नात विघ्न येतील. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात ना, तेव्हा मात्र
आत इकडे तो म्हणत असतो की ठीक आहे, मग आपण लग्न मोडूया नको, पण माझं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेताय का? आपण एक काम करूया, मग काय करायचं आहे ते सांग. आता नम्रता, तुझा इतका राग आहे तर तू एकदा बोलून त्याच्याशी मिटवून घे ना. अगं मी तुला म्हटलं नाही का, त्यालाही काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून तो तुझ्यासोबत असा वागला असेल, ऐन वेळेला त्याला यायला जमलं नसेल. मग तू समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार? मला एक गोष्ट सांग, चल मी तुझ्या बाजूने विचार करतो, मग तर झालं. मग मला सांग, मी जर तुझ्या बाजूने विचार करतोय तर मग तू आता पुढे काय ठरवलं आहेस? जसं मी तुला सांगितलं आहे तसं करणार आहेस ना तू? कोणाच्या भरोश्यावर राहणार आहेस का तू? नाही ना. मग हो, मी नाही राहणार आहे कोणाच्या भरोश्यावर. जे काही आहे ना ते आता मी स्वतःच्या हिमतीवर करणार आहे, असं देखील आता तिनं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. वा, खूप चांगली गोष्ट आहे. पण मला एक कळत नाही आहे, हिचा मेंदू काम करायचा कधी बंद पडला होता ते जरा मला सांगशील का गं काकू? असं तो म्हणून तिची आता मजा घेऊ लागतो. त्याबरोबर आता हसायला खूप जास्त सुप्रियाला येत असतं. सुप्रिया म्हणत असते की खरंच हां, तुमच्या मुलांच्या दोघांची कमाल सारी. काय बोलावं या दोघा मुलांना, अगदी लहानपणीची सवय ना या दोघांचीही जात नाही आहे, असंही आता सुप्रिया म्हणून हसू लागते. दुसरीकडे मात्र आता सगळीजणं पुन्हा एकदा घरी आलेली असतात आणि घरी आल्यानंतर समोरच पाहतात तर काय, घर बघितल्यानंतर इकडे राकेश एकटक बघतच बसतो. राकेशला हे सगळं काही त्याच्यासाठी नवीन वाटत असतं आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की हे आपण कुठे आलेलो आहोत. मग त्याला समजावलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की हे आपण आपल्या घरी आलो आहोत, हे आपलं घर. मग ती म्हणते की आत कित्येक वर्ष आपण इथेच राहतो, असं बोलून ती आता त्याला आतमध्ये घेऊन जात असते. पण त्याच्यासाठी हे सगळं नवीन असल्यामुळे तो थोडा अवघडलेला असतो. अर्णव ईश्वरी आता मागेच थांबलेले असतात. ईश्वरी अर्णवला थांबवते आणि खरं तर ना ईश्वरीला जे काही राकेश करत आहे ती सगळी नाटकच वाटत असतात. त्यामुळे आता ती एकटक मागे उभी राहते आणि त्याच्याकडे बघत असते. अर्णवला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, हा ते जे काही करतोय ते बरोबर आहे, रिअल आहे का? मला तर असं वाटतं ना, एक सनसनीत अशी कानाखाली या माणसाच्या द्यावी, कारण ना हा नाटकच करत आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणतो की मलाही तसं वाटतंय, पण आपल्याकडे काय पुरावे आहेत ग की हा नाटक करतो हे असं आपण म्हणायला? मलाही तसंच वाटतं काहीसं, पण तरीसुद्धा ना मी शांत बसलो आहे ताईकडे बघून. आपण आता काहीच बोलू शकत नाही आहे, आपल्याकडे बोलण्यासारखा ऑप्शन कुठे उरला आहे आणि त्यामुळेच ना शांत राहावं लागतंय. बघूया थोडे दिवस कसं कसं काय काय चाललंय ते आणि कुठपर्यंत जाऊन हे सगळं थांबतं येते. कधीतरी कुठेतरी हे पॉईंट थांबतीलच की आणि ह्याचं जे प्रकरण आहे ते आपल्याला समजेलच की, असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला सांगू लागतो. अर्णव जेव्हा ईश्वरीला या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा ईश्वरी ही आता शांत राहायचा निर्णय घेत असते. दुसरीकडे अंजली आता त्या राकेशला घेऊन घराकडे जायला निघालेली असते, कारण आता ते दोघंही जण पुन्हा एकदा नव्यानं घरी आलेले असतात. शेवटी नव्याने जन्माला यायचं तसंच काहीसं दोघांच्याही आयुष्यात झालेलं असतं. म्हणजेच अंजलीची झालेली डिलिव्हरी आणि त्याचसोबत जो राकेश आहे त्याचा झालेला अपघात आणि त्या अपघातातून तो वाचून आलेला असतो आणि त्यामुळेच आधीच सगळीजणं घरात थांबलेले असतात. तर इकडे मात्र आता मामा हा शुभेच्छा द्यायला थांबलेला असतो. मामा म्हणत असतो की आलात का, आणि जोरात भॉ असं म्हणतो. त्याबरोबर राकेश घाबरतो. तर जावई बापूंचं तर जोरदार स्वागत व्हायलाच हवं ना, असं आता मामा म्हणत असतात. जावई बापू घाबरू नका, ही आपल्या घरची पद्धतच आहे वेलकम करायची. मग आता औक्षणाचं ताट वगैरे तयार केलेलं असतं. दारावरच आता आजी उभी असते. आजी आता ईश्वरीला सांगत असते की ईश्वरी, तूच या बाळाचं आणि त्याचसोबत अंजली आणि राकेशचं औक्षण कर, असंही आता म्हटलं जातं. मग आता ईश्वरी अंजलीकडे बघत राहते, कारण अंजलीला ईश्वरीचा राग होता. मग आता ती औक्षण करायला वगैरे देईल का, हीच भीती कुठेतरी मनामध्ये ईश्वरीच्या आलेली असते. पण आता आजीने सांगितले म्हटल्यावर ईश्वरीला औक्षण वगैरे करून त्या तिघांनाही घरात घ्यावंच लागणार असतं. ईश्वरी मनापासून खुश असते, कारण बाळ आता घरी आलेलं असतं फायनली. तिला आता ह्या राकेशचा तर राग येतच असतो, पण बाळ आलेल्याचा आनंद द्विगुणित असतो. त्यामुळे आता ती त्या दोघांचे औक्षण वगैरे करते आणि त्यांना आता घरात घेत असते. तर आता त्यांना घरात तर त्या लोकांनी घेतलेलं असतं. दुसरीकडे राकेश असाच एकटा बसलेला असतो. राकेश एकटाच असा बसलेला असताना तिथे आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरी राकेशला चहा देते आणि म्हणत असते की हा चहा घ्या. आणि जेव्हा ती चहा देत असते ना तेव्हा नुकती ईश्वरी रूममधनं बाहेर पडलेली असते. ती हे सगळं बघत असते. तर ईश्वरीला बघूनच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण इकडे ना राकेशने आता वल्लरीची पांची केलेली असते. म्हणजेच काय तर वल्लरीचा पोपट केलेला असतो. वल्लरीला म्हणत असतो की थँक्यू मावशी, तुम्ही मला चहा आणून दिलात. मग ती म्हणते की काय
तुम्हाला थँक्यू मावशी म्हणतोय. मी मावशी? मग आता तुम्ही या घरात घरकाम करायलाच आहात ना? मी तुम्हाला बघतोय ना कधीपासनं तुम्ही ह्यांच्या मागेपुढेच करत असता, सगळी कामं ह्यांची ऐकता, म्हणजे तुम्ही घरकाम करणाऱ्याच मावशी आहात असंही आता वल्लरीला तो म्हणतो. त्यावर वल्लरीला राग येतो आणि वल्लरी त्याच्याकडे दात ओठ खाऊन बघत असते आणि हे सगळं बघून मात्र ईश्वरीला तर धक्काच बसतो. ईश्वरी हे दोघांचंही बोलणं लांबूनच ऐकत असते. मग आता जे वल्लरी जे राकेशसोबत वागत आहे त्यावरून ईश्वरीला संशय येईल का राकेश आणि वल्लरीची भिली बघत आहे हे बघून आता त्यामुळेच पुढील भागामध्ये आपल्याला बरेच ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळणार आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.